तर दुसरीकडे नितेश राणे जे आहेत ते केनवडेकर ज्यांच्या घरी 25 लाखांची रक्कम काल सापडली, त्यांच्या घरी त्यांच्याशी बोलण्याकरता म्हणून ते पोहोचलेले आहेत। एकीकडे निलेश राणेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं, त्यांची तक्रार हे पैसे सापडल्या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर मांडली, तिथं नोंदवलेली आहे। दुसरीकडे नितेश राणे जे ते केनवडेकर ज्यांच्या घरी 25 लाखांची रक्कम सापडली त्यांच्या भेटीकरता तिथं घरात पोहोचलेले आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, काय माहिती याबद्दल? विशाल, चांगलाच पॉलिटिकल ड्रामा आहे तो सध्या मालवणमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या केनवडेकरांच्या घरी पैसे सापडले त्या ठिकाणी आता पालकमंत्री नितेश राणे हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि ते त्यांच्याकडून या पैशाच्या संदर्भातली माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला माहितीच आहे की निलेश राणे यांनी आरोप केलेले आहेत की रवींद्र चव्हाण यांच्याकडून हे ते पैसे वाटण्याचा प्रयत्न मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालाय आणि त्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी करावी आणि हे पैसे कुठून आले या संदर्भात चौकशी करत त्याचा FIR नोंद करावा अशा पद्धतीची मागणी आहे ती सकाळपासून ते करताना आपल्याला दिसून येतात। आग्रही मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा केली आणि पोलीस ठाण्यामध्ये भेट देऊन सुद्धा तात्काळ या संदर्भातले आहे ती पावलं उचलावीत अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली। आणि त्यानंतर आता पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे हे आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आता मालवणमध्ये मी पुन्हा एकदा येतो ज्ञानेश्वर तुझ्याकडे। नितेश राणे हे केनवडकरांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहोचलेले, पण कालची दृश्य आपण बघतोय त्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की निलेश राणे अचानक केनवडकरांच्या घरी पोहोचले आणि तिथं बेडरूमच्या बेडवरती 25 लाखाची काल ही रक्कम सापडलेली होती। आणि नितेश राणे जे ते आता म्हणजे आज सकाळी निलेश राणे जे आहेत ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार देण्याकरता म्हणून पोहोचलेले होते, त्यांचं म्हणणं मांडण्याकरता म्हणून पोहोचलेले होते। तर दुसरीकडे आता नितेश राणे जे थोड्यापूर्वीच आपण त्याची दृश्य दाखवली, नितेश राणे हे केनवडेकरांच्या घरी त्यांची भेट घेण्याकरता म्हणून पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे कणकवली नगर परिषदेच्या या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो जोरदार रंगताना दिसतोय। आता तो तक्रारीच्या वळणावरती येऊन पोहोचलेला आहे। दोन भाऊ एकमेकांसमोर या निवडणुकीच्या निमित्ताने उभे ठाकलेले आहेत। राणेंविरुद्ध राणे असा हा सगळा सामना, पण त्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर काल केनवडेकरांच्या घरी जिथे 25 लाख रुपये बेडरूममध्ये सापडलेले होते, अचानक छापा मारत निलेश राणेंनी हे पैसे इथं असल्याचा आणि या पैशांचा निवडणुकीकरता वापर होत असल्याचा आरोप केला होता। ज्यावरती त्यांचा असा देखील आरोप आहे की ज्या केनवडेकरांकडे हे पैसे सापडले हे पैसे नेमके त्यांनी आणले कुठून, कसे काय त्यांच्याकडे आले याबद्दलचा पटणारा असा खुलासा ते करू शकलेले नाहीत, असा आरोप देखील निलेश राणेंनी केला होता। तर आज याच केनवडेकरांच्या घरी नितेश राणे त्यांची भेट घेण्याकरता त्यांच्याशी बोलण्याकरता म्हणून पोहोचलेले आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वरकडे पुन्हा एकदा जाऊयात। ज्ञानेश्वर, विशाल, या ठिकाणी आता नितेश राणे हे ते केनवडेकरांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि एकूणच हा घटनाक्रम समजून घेताना ते पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने निलेश राणे आरोप करत आहेत की अगदी ट्रॅप करून आम्ही त्यांना पकडलेले, पैसे ज्या ठिकाणाहून त्यांच्याकडे आले तो सगळा ट्रॅक आम्ही केला आणि त्यानंतर अगदी पुरावा घेऊनच आम्ही त्यांच्या घरामध्ये दाखल झालो आणि त्या ठिकाणी हे पैसे आढळून आले आणि त्यामुळे एकूणच या पैशाची चौकशी करावी। रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि ते या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यानंतरच या पैसे वाटपाला उधाण आलेलं आहे आणि 7 ते 8 ठिकाणी अशा पद्धतीचे पैशाचे जे बंडल्स आहेत ते या ठिकाणी आढळून येतील। त्या दृष्टीनं पोलिसांनी तपास करावा आणि हे पैसे निवडणुकीच्या साठीच आहे ते आणले गेले अशा पद्धतीचा दावा ते करताना पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला आता नितेश राणे ह्या कार्यकर्त्यांच्याकडून आहेत ते त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करत हे सगळे नेमका आरोप केले गेलेले आहेत निलेश राणेंच्याकडून, त्याची माहिती या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात। खरं तर या केनवडेकरांच्याकडून आणि भाजपच्या जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून दावा करण्यात येतो की ही व्यावसायिकरणासाठीचे पैसे आहेत, मात्र त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय। आता निवडणूक आयोगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संदर्भातली गंभीर दखल घेत आहे, ते पैसे सध्या जप्त केलेले आहेत आणि या संदर्भातला खुलासा या केनवडेकरांच्याकडून मागितलेला त्या संदर्भातली माहिती आहे ते आता पोलीस संकलित करून आणि निवडणूक अधिकारी संकलित करून त्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवलेले। जिल्हा प्रशासनाच्या समितीकडून आता या संदर्भातल्या कारवाईच्या काही सूचना आल्या, आदेश आले तर पुढची कारवाई केली जाणार नाही। मात्र अद्याप ही केवळ पैसे आहेत ते जप्त केलेले आहेत, या संदर्भातली तक्रार किंवा पोलीस ठाण्यात गुन्हा आहे तो कोणत्याही पद्धतीचा झालेला नाही। त्यामुळे निलेश राणे आक्रमक आहेत। सकाळपासून आपण पाहायला गेलं तर निलेश राणे यांनी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट केली, शिवाय पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन या संदर्भातला सगळा घटनाक्रम आणि हा सगळा
जो सीन आहे तो क्राईम सीन असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्याशिवाय याच्या मुळापर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही अशा पद्धतीची आग्रही मागणी ते करताना पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आता नितेश राणे हे आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहताना पाहायला मिळतात. कारण निलेश राणे यांनी जे गंभीर आरोप केले ते थेट प्रदेशाध्यक्षांच्यावरती केलेले आहेत. प्रदेशाध्यक्षांच्याकडून ते निवडणुकीसाठी पैसे वाटप केले जातात. जर असे पैसे वाटप करून निवडणुका लढवायच्या तर सामान्य कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जायचं. कारण अनेक कार्यकर्त्यांनी जे आहे ते घरातले मंगळसूत्र गहाण ठेवून या निवडणुकीला उमेदवारी स्वीकारली आहे. आणि त्यामुळे असं असताना निवडणूक अशा पद्धतीने होऊ नये, कोकणची ही संस्कृती राही अशा पद्धतीचा आरोप आहे केलेला आहे. आता अर्थात या सगळ्या आरोपांना नितेश राणे आहे ते भाजपचे नेते म्हणून किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पैसे वाटपावरून किंवा जे पैसे साठलेले आहेत त्याच्यावरून पैसे सापडले त्याच्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळते. मताला अगदी आकडा 10 ते 15,000 पर्यंत गेल्याचा दावा आहे तो निलेश राणे यांनी सुद्धा केलेला आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक भयमुक्त वातावरणामध्ये व्हायची असेल तर या सगळ्याचे खुलासे होणे गरजेचे आहे. आणि त्या अनुषंगाने हे दोघे भाऊ सुद्धा आता आपापल्या पक्षाची बाजू मांडताना पाहायला मिळतात. आता नितेश राणे ज्यावेळी केनवडेकरांच्या घरातून उतरून खाली येतील आणि त्यावेळी माध्यमांच्या समोर ती माहिती देतील. ती नेमकी माहिती काय असणार आहे, ते पैसे नेमके कुठून आले, खरंच ते निवडणुकीसाठी वापरले गेले होते का, किंवा रवींद्र चव्हाण यांच्याकडून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या खर्चासाठी दिले गेले होते का, याचे खुलासे मिळणार का, हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे. विशाल, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आता केनवडेकरांची भेट घेऊन नितेश राणे ज्यावेळेस हे खाली येतील, माध्यमांशी संवाद साधतील, तेव्हा आपल्याला कळू शकेल की हे पैसे नेमके केनवडेकरांच्या घरी कुठून आलेले होते. त्याच्यामुळे हा वाद जो आहे राणेंविरुद्ध राणेंचा निवडणुकीच्या या सगळ्या आखाड्यामध्ये हा रंगताना आपण पाहतोय. निलेश राणेंनी म्हणजे दोन दृश्य आपण बघतोय. नितेश राणेंनी आता केनवडेकरांची त्यांच्या घरात जाऊन भेट घेतलेली, त्यांच्याशी ते संवाद साधतात. एकूण काय घटना घडली, कशा पद्धतीने त्यांची चौकशी करण्यात आली याबद्दलची देखील त्यांच्याशी ते विचारपूस करतील, त्यांच्याशी बोलतील. दुसरीकडे काल निलेश राणेंनी अचानक केनवडेकरांच्या घरी छापा टाकला, ते जाऊन पोहोचले, त्यांच्याबरोबर पोलीस देखील होते आणि घरातल्या बेडवरती 25 लाखांची रक्कम जी आहे ती सापडलेली आहे. आणि हे 25 लाख रुपये नेमके कुठून आले या संदर्भातला प्रश्न देखील त्यांनी केनवडेकरांना विचारला. याबद्दल केनवडेकरांकडनं पटेल असं उत्तर जे ते मिळालं नाही असा आरोप देखील निलेश राणेंनी केलेला होता. आणि आपलं म्हणणं आज सकाळीच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याबद्दलची तक्रार, आपलं म्हणणं जे ते त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. त्यामुळे हे दोन दृश्य यात एकच स्पष्टपणे दिसतंय की आपली पक्षाची बाजू मांडण्याकरता म्हणून निलेश राणे एकीकडे या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, तर दुसरीकडे नितेश राणे देखील आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या म्हणजे कणकवली नगर परिषदेच्या या निवडणुकीतला हा हाय व्होल्टेज ड्रामा आता नेमकं पुढे जाऊन काय वळण घेतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसं बघायला गेलं तर दोन्ही भाऊ हे या निवडणुकीबद्दल बोलत असताना एकमेकांच्या विरोधात फार काही टोकाची टीका करताना दिसत नाहीत. पण टोलेबाजी मात्र केली जाते आणि यात विजय आमचाच असा विश्वास देखील व्यक्त केला जातोय. पण निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा मात्र कळू शकेल की कणकवलीकरांचा कौल हा कोणाच्या बाजूने गेलाय, म्हणजे तो नितेश राणेंच्या बाजूने गेलाय की निलेश राणेंच्या बाजूने गेलाय हे तेव्हाच आपल्याला कळू शकेल निवडणुकीच्या निकालानंतर. पण तुर्तास तरी कणकवली नगर परिषदेची निवडणूक आणि त्यातला हाय व्होल्टेज ड्रामा आता रंगत चाललेला आहे.